चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना हा तालुका राज्याच्या टोकावर असून हा भाग आदिवासी बहुल आहे. जल, जमीन, जंगलाचे रक्षण करणाऱ्या आदिवासींमुळेच मानवी संस्कृती जिवंत राहिली आहे. त्यांच्या लोककलेतून एका आदर्श संस्कृतीचे दर्शन आपल्याला होते, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले. कोरपना येथे सांस्कृतिक कार्य विभाग, आदिवासी विकास विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या विशेष सहकार्याने आयोजित आदिवासी लोककला महोत्सवात अध्यक्ष म्हणून मंत्री डॉ. उईके बोलत होते. यावेळी मंचावर सांस्कृतिक कार्यमंत्री तथा माहिती व तंत्रज्ञान मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार देवराव भोंगळे, कोरपनाच्या नगराध्यक्षा नंदा बावणे, मुख्याधिकारी माजी धुमल, उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, सांस्कृतिक विभागाच्या प्रज्ञा पाटील, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार आदी उपस्थित होते. आदिवासी लोककला महोत्सव एक पर्वणी आहे. राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या तालुक्यात कार्यक्रमाचे आयोजन अतिशय चांगले केले आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात आदिवासींचा आवाज बुलंद होईल अशी त्यांची संस्कृती आहे. राज्याचा सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून आदिवासी लोककलेचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात नेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी दिली. पुढे ते म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व तालुक्यात आनंदाचा आलेख वाढवण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळेच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सांस्कृतिक कार्यक्रमातून लोकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत आहे. 1 ते 4 मे दरम्यान मुंबईत वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल समिट होत आहे. तेथे आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा आदिवासी संस्कृती आणि त्यांची कला रुजवण्यासाठी प्रयत्न करणार असेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आदिवासी समाज हा कष्टकरी आणि प्रामाणिक आहे. आदिवासी बांधवांमध्ये प्रचंड क्षमता आहे. त्यामुळे प्रगतीच्या मार्गावर जाण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन महत्त्वाचे आहे. आदिवासींच्या विकासाच्या संकल्पाचा हा विषय आहे. सन 2036 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये चंद्रपूर गडचिरोलीतील आदिवासी खेळाडू झळकले पाहिजे असा आपला प्रयत्न आहे. देशाच्या विकासात चंद्रपूरचे योगदान महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले. आज कोरपणा येथे आदिवासी लोककला महोत्सव आपण साजरा करत आहोत. हा साजरा करत असताना माननीय मंत्री महोदय, मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या शेवटच्या टोकावर आपण हा कार्यक्रम घेत आहे आणि या कार्यक्रमाला आदिवासी बांधवांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. माननीय महोदय, चंद्रपूर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. जवळपास 18% लोकसंख्या म्हणजे जवळपास 4 लाख लोकसंख्या ही आदिवासी बांधवांची आहे. यामध्ये गोंड, परदान, कोलाम या प्रकारचे आदिवासी बांधव राहतात आणि त्याचप्रमाणे जिवती, कोरपणा आणि राजुरा हा पेशा क्षेत्रात मोडत असल्यामुळे जवळपास 182 गावं ही पेशा क्षेत्रात येतात. यामध्ये आदिवासीची संस्कृती जतन करण्यासाठी आदिवासींचे ढेमसा नृत्य, भुसारी नृत्य, रेलपाडा, दंडारी यासारखे आदिवासींचे नृत्य हे प्रचलित आहेत. त्याचप्रमाणे चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील झाडीपट्टीतील रंगमंच हे सर्वांना परिचितच आहे. आजच्या लोककला कार्यक्रमात जवळपास 12 ग्रुपचे आदिवासी लोकनृत्य इथे सादर होणार आहे. त्याचप्रमाणे आदिवासींची संस्कृतीचे जतन करण्यासाठी आदिवासींचा एक मॉडेलिंग शोसुद्धा इथे आयोजित करण्यात आलेला आहे. माननीय मंत्री महोदय सुधीर भाऊ हे सांस्कृतिक कार्य मंत्री असताना या जिल्ह्याला अनेक प्रकारच्या अशा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मेजवान्या आम्हाला मिळालेल्या आहे. त्यासाठी सुधीर भाऊंना मी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे शेलार साहेबांनी आज जो हा कोरपणा वासियांसाठी जो सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी एक मेजवानीच आमच्या कोरपणावासियांसाठी दिलेली आहे. यासाठी मी सुद्धा शेलार साहेबांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम राबवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांना सर्वांना धन्यवाद देऊन या भागातच का कार्यक्रम व्हावं हा उद्देश आणि उद्दिष्ट हेतू मला माहीत होतं. अनेक कार्यक्रम गडचिरोलीला झाले, अनेक कार्यक्रम यवतमाळमध्ये झाले. या भागामध्ये होणं गरजेचं होतं. हा भाग तेलंगणाला लागलेला आहे, मध्य प्रदेशला लागलेला आहे, काही अंशी छत्तीसगडही येतो. असा संपूर्ण व्यापक असलेला समाज जो वेगवेगळ्या भागामध्ये व्यापक स्वरूपात विस्तारित झालेला, असं स्थानांतर होत असलेला भाग असल्यामुळे या ठिकाणी आपल्या विभागाच्या माध्यमातून आदिवासी समाजाची लोककला आणि
महोत्सव त्याचं झालं पाहिजे हा उद्देश ठेवून या कार्यक्रम आपण आम्हाला दिला आणि मनापासून आमच्या या येथील उपस्थित सर्व जनतेनं त्यांचं स्वागतसुद्धा केलं. आदिवासी समाजाची अतिशय जवळीक आणि नाळ जुळलेली असल्यामुळे अतिशय सुसंस्कृत कार्यक्रम आयोजित केला आणि निश्चितच जी लोककला आहे अशी जी आदिवासी समाज, देव, देश आणि धर्म ही संस्कृतीचं पालन करणारा हा आदिवासी समाज आहे. कारण या आदिवासी समाजामध्ये आज अनेक वर्ष झाले, परंतु भाऊ आशिषजी आदिवासी समाजानं संस्कृती संपुष्टात आणली नाही. आदिवासी माणूस कितीही मोठा झाला, कुठेही गेला, कुठल्याही पदावर गेला, तरी जी आदिवासीची मूळ जे संस्कृती आहे ते संस्कृती कायम ठेवण्याचं काम या माझ्या आदिवासी आणि खेड्यातल्या लोकांनी केले असल्यामुळे मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो, मनापासून तुमचं अभिनंदन करतो. भाऊ आजही आशिषजी एकशेगण आमच्या समाजामध्ये देवाला फार महत्त्व आहे. देवाशिवाय आमचं लग्न होत नाही आणि देवाशिवाय लग्न होत नसल्यामुळे धर्माला मी जास्त मानतो. त्यामुळे देव आणि धर्म आणि राष्ट्र तर आहेच, त्यामुळे संस्कृती जर कायम ठेवण्याचं काम या आदिवासी समाजाच्या माध्यमातून केल्यामुळे आजपर्यंतही एकदा जर आडनाव सांगितलं, लहानची मुलगी असेल, मी तुम्हाला मग आठवण करून दिली, लहानची मुलगी असेल, एकदा त्या मुलीनं आडनाव जर सांगितलं तर लहानातल्या लहान मुलगी आणि मुलगा असेल तर ही किती देवाची मुलगी आणि ती किती देवाचा मुलगा असं असते. किती मनामध्ये त्याच्या वाईट असलं, कपट असलं, आडनाव सांगितलं, त्याच्या लक्षात येते की ही माझी बहीण आहे, त्यावेळेस त्याच क्षणी तो विसर्जित होतो आणि म्हणतो की ही माझी बहीण आहे. अशा प्रकारची आदर्श संस्कृती या समाजाची आहे. म्हणून संस्कृती जिवंत आहे. आजही प्रेम आहे, सहानुभूती आहे, विश्वास आहे. त्यामुळे ही संस्कृती कदापि संपुष्टात येणार नाही. हे महाराष्ट्राचं टोक आहे, पण मला असं वाटतंय ज्या पद्धतीचा कार्यक्रम, ज्या पद्धतीची आमच्या आदिवासी बंधू भगिनींची ऊर्जा, ज्या पद्धतीची लोककला, लोकनृत्य, लोकसाहित्य मध्ये आमच्या आदिवासी बंधू भगिनींची शक्ती, यातना मी एक नक्की सांगू शकतो की मी महाराष्ट्राच्या टोकावर उभा असलो तरी भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये आदिवासींचाच आवाज बुलंद होईल. आजच्या या कार्यक्रमात आपल्या आदिवासी लोककला महोत्सवाचा हा आवाज, हे गीत, हे संगीत, हे नृत्य, ही नाटिका, हा शो पूर्ण महाराष्ट्रभर मला घेऊन जायचा आहे. जय लिंगो जय जंगो गोंडी लोकनृत्य मंडळ, जयसेवा गोंडी नृत्य मंडळ लोहारा, कोयावंशी लंकापती राजा रावण ढेमसा मंडळ चनई, जयरामन जय हिरासक ढेमसा मंडळ देवबाईगुडा, गोंडी ऑर्केस्ट्रा फॅन्सी ड्रेस, जयलिंगो जय जंगो हिरासकू ढेमसा मंडळ खैरगाव, जयलिंगो जय जंगो ढेमसा मंडळ भेंडवी, गोंडी ढेमसा मंडळ राजुरा, गोंडी ढेमसा नृत्य मंडळ खरारपेठ, घाटराई माथा घुसाडी मंडळ हातलोनी, आदिवासी मुलींचे वसतिगृह गडचांदूर, आदिवासी मुलींचे वसतिगृह कोरपना, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चनई, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आसन, फाल्गुनी मसराम यांनी विविध आदिवासी लोककला
वर्षगांठ होना चाहिए, क्योंकि आदिवासी सांस्कृतिक प्रोग्राम हमारे कोरबना शहर में पहली बार होने जा रहा है। छान, खूप छान, टाळ्या खूप वाजवा. छान असं लोककलेचं सादरीकरण तुमच्या समोर सादर केलेलं आहे. आणि यानंतर जयलिंगू जयजंगो हिरासकू ढेमसा मंडळ खैरगाव यांनी मंचावर येण्याचे करावे. दादा थांबा थांबा, कुडमेते साहेबांना मी आठवण करून देतो की त्याकडे कलाकारांना एवढा जबरदस्त गीत लिहिलं. तर एक गोंडी गाणंच नाही, लोककलाकार म्हणजे गोंडी गाणंच नाही का, त्याच्यामध्ये मध्ये बंजारा गीत पण त्यांना मिक्स केला. कसं मिक्स केला तुम्हाला ऐकवतो. अरे सरा ररा सरा टी क्या बोले मराठी अप्पे, अप्पे, डब्बे, डब्बे, खाना खाना सोली पिले सोजा सोजा अशा रोन को है ना दादा रोन को है ना सादा वाडी से रोन को है ना रोन को है ना दादा रोन को है ना सादा वाडी से रोन को है ना रोन को है ना दादा रोन को है ना सादा वाडी से रोन को है ना रोन को है ना दादा रोन को है ना सादा वाडी से रोन को है ना. मनवल से पांजल वाले मनवल पांज वाले मनवल से पांजल वाले मनवल पांजल वाले मनवल से संग वाले ना दादा सादा वाली से रोन दो है ना दादा रोन दो है ना सादा वाली से रोन दो है ना दादा रोन दो है ना सादा वाली से रोन दो है ना. सरारेला सराठी का बोले मराठी यप्पे यप्पे आलियो संतरा बेकियो पोतरा यप्पे यप्पे नी पिले कहीं निकाले डब्बा डब्बा नी पिले कहीं निकाले यप्पे यप्पे सोजा सोजा डब्बा डब्बा. विकास भैया हमें न समाजेर काय तो गलत बात दा करोच काय तूच तर के रोजी बीडी फिले तंबाखू खाले ही काय सतर गाणं
काही तो समाजन विकास करू लगेच तार नाम विकासचा बरोबर थाने तर मैं काय करो गीत गायक बोलूचं काय बोलत तू काही करूचं काय अभि हानू जमेनी ही देवराव भाऊर मानक्याच आहे आणि समाज बिघडती बात कर रो दा एकदा हा 1 2 3 स्टार्ट रोन दो है 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 ना दादा रोन दो है ना रो सासा वाडी से रोन दो है ना दादा रोन दो है ना रो सासा वाडी से रोन दो है ना दादा रोन दो है ना रो सासा वाडी से रोन दो है ना दादा रोन दो है ना रो सासा वाडी से रोन दो है ना दादा रोन दो है ना रो सासा वाडी से रोन दो है ना दादा रोन दो है ना रो सासा वाडी से रोन दो है ना अरे रोन दो है ना दादा रोन दो है ना रो सासा वाडी ते रोन दो है ना धन्यवाद जोरदार झाले पाहिजे रोन दोसाठी